बाप्पा स्पेशल आपण मोदक सिरीज बघतोय। त्या मोदक सिरीजमध्ये हे चौथ्या मोदकांचा प्रकार आपण पाहतोय। तर हे आहेत सातूयुक्त म्हणजेच फुटाणा आणि गुळापासून बनवलेले झटपट असे मोदक। तर ह्या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट आपण जो नारळाचा बुरादा मिळतो तो थोडा दुधात भिजू घातलाय, कारण ओलं खोबरं माझ्याकडचं संपलं होतं म्हणून। आणि ह्या ठिकाणी 1 वाटी फुटाणे आणि सपाट वाटी गूळ घेतलाय। तर ते आपण मिक्सरला काढून घेणार आहोत। त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी काही न टाकता सुकच आपल्याला याची भरड मिक्सरला काढून घ्यायची। अगदी अर्धी पळी म्हणजेच अर्धा टीस्पून तूप आपण कढईला माखून घेतलंय आणि याच्यामध्ये आपण जी गूळ फुटाण्याची भरड काढून घेतली होती ती याच्यात टाकतोय। तर आता याला मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मंद गॅसवर याच्यासाठी भाजायचं कारण की गुळामध्ये पटकन वितळायची क्षमता असते आणि गूळ पटकन चटके धरतो। मग ते खमंग भाजले जावे याच्यासाठी आपण फुटाणे आणि गूळ एकत्र मिक्सरला काढून घेतला आणि गुळाचं प्रॉपर तापमान जे आहे तर ते मेंटेन राहावं याच्यासाठी दोन्ही पण जिन्नस आपल्याला अगदीच मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही पण छान भाजल्या जातील। फुटाणे तर ऑलरेडी भाजलेलेच असतात, परंतु त्याच्यामध्ये जो एक खमंगपणा हवा असतो आपल्याला की आपण एक प्रसादाचं त्याला असं स्वरूप प्राप्त व्हावं याच्यासाठी आपण मंद गॅसवर त्याला छान भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे जे नारळ भिजू घातलं होतं दुधामध्ये याच्यात जर ओल्या नारळाचा खव असेल तर अतिशय छान टेस्ट अगदी मस्त होते, द्विगुणित होते। आणि आता आपण हे सुद्धा मंद गॅसवर भाजून घेतो आहे। अगदी अर्धा मिनटं आपल्याला भाजायचं आहे। काय होतं, ओल्या नारळाच्या खवमुळे गुळातलं जे मॉइश्चर आहे तर ते मेल्ट व्हायला मदत होते, कारण गुळामधलं पाणी निघायला मदत होते आणि त्याला ओलावा प्राप्त होतो। हे का करायचं आहे, कारण की आपण जर हे मोदक करून ठेवले ना तर 8 ते 10 दिवस हे छान बाहेरही राहतात। आपण पाणी किंवा जास्त दुधाचा जर वापर केला तर तेवढे दिवस ते राहणार नाहीत, कारण वातावरण जे आहे तर ते थोडं नरम गरम आहे। त्याच्यामुळे सुंठ वेलचीची पूड टाकून घेतली आणि अगदी चिमूटभर आपण 2 केशरचे दाणे दुधामध्ये भिजू घालून ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतले। केशरमुळे रंगही छान येतो आणि सुवासही छान येतो पदार्थांना। तर गॅस बंद करून घेतला आहे। पॅनने व्यवस्थित असा गोळा सोडायला सुरुवात केली आहे। ह्या पद्धतीनेच आपल्याला याचं जे आहे तर गोळा जो आहे तो असाच पाहिजे। याच्यामध्ये दूध किंवा पाणी काही न वापरता बघा किती सुरेख गोळा आपला रेडी झाला आहे। तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। पूर्णतः गार करून घ्यायचा आहे, कारण की त्याच्या आतमध्ये गरमाई राहायला नको। आतमध्ये जर गरमाई राहिली ना तर मग त्याच्यात मॉइश्चर जमा होऊन तो पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते। म्हणून पूर्ण गार होऊ दिलं। त्यानंतर तुमच्याकडे गोड किती आवडतं त्यानुसार तुम्ही साच्याचं प्रमाण ठरवा, छोटा मोठा। तर हा अगदी छोटा साचा आहे, जे की रेडीमेड आपल्याला आपण पेढा मोदक वगैरे आणतो तर तो साचा आहे। त्या साच्याने मी हे मोदक करून घेते। तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही छोटे लाडूच्या उंड्याही करून ठेवल्या ना तरी चालेल। आणि हा हेल्दी असा पौष्टिक मोदक आहे। आबालवृद्ध सगळ्यांसाठी हिमोग्लोबिनयुक्त मोदक आहे। जर तुमच्या पायात पिंडी येत असेल किंवा तुमचे लेकरं मैदानी खेळ खेळत असतील तर हा सत्तूचा मोदक जो आहे तो अतिशय गुणकारी आहे। वातावरणात गार वातावरण आहे, त्याच्यामुळे हा थोडा उष्णता पण मेंटेन ठेवायला मदत करतो आणि रक्तवाढीला तर अतिशय उत्तम असा हा पदार्थ आहे। जर याचे छोटे छोटे लाडू केले तरी चालेल। मोदक मोल्ड वेळेवर सापडत नाही, परंतु अगदी आयत्या वेळेत आपल्याला बाप्पासाठी काहीतरी नैवेद्य करायचा म्हणून हा प्रकार जो आहे ना तो अतिशय उत्तम आहे। तर अशा प्रकारे आपले 12 ते 13 मोदक रेडी आहेत। अगदी 2 ते 3 मिनटात झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर ह्या बाप्पाला तुम्हीही करून बघा। आणि ही आपली मोदकांच्या सिरीजमधली ही चौथी सिरीज आहे, चौथा प्रकार आहे मोदकाचा। आधीचे पण मोदकांचे प्रकार तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।